नमस्कार, मी धनश्री. आज तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या डीडीज होम कॉर्नरमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम बाजरीची भाकरी आणि सुकटीची चटणी. पाहू शकता तुम्ही काय दिसते सुकटीची चटणी. आहा, एकदा करून बघा. तुम्ही इतक्या वेळा करताल नाही चटणी की बस, तोंडाला चव नसेल तर ही चटणी नक्की ट्राय करा. हिरव्या मिरचीतली आहे. आपण ह्याला सुकट खरडा सुद्धा म्हणू शकतो. पाहू शकता किती डेलिशियस रेसिपी दिसते ही. बघा, गरमागरम. आणि आज मी तुम्हाला बाजरीची भाकरी सुद्धा सांगणार आहे कशी करायची, योग्य टीप वापरून. बघा तुम्ही आता आपण एक कढई घेतोय. कढईमध्ये नीट केलेली निवडलेली सुकट टाकायची. पाहू शकता तुम्ही सुकट छान निवडून घ्यायची आहे. खडे खुडे सगळं काढून घ्यायचं आहे त्याच्यातलं. सुकट अशी मस्त भाजायला टाकायची आहे. बघू शकता सुकट भाजायची आहे. मी थोडा व्हिडिओ फास्ट करते, पण तुम्ही मीडियम गॅसवरच सुकट भाजा. पाहू शकता तुम्ही अशी सुकट भाजायची आहे. आपली पिवळी सुकट लालसर होईपर्यंत भाजायची आहे सुकट मीडियम गॅसवर. गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही किंवा बारीकही ठेवायचा नाही. पाहू शकता तुम्ही कशी सुकट भाजलेली. पाहिली कशी दिसते सुकट, मस्त ना. आता एका पातेल्यात थंड पाणी घ्यायचं आहे. त्या थंड पाण्यात ही भाजलेली सुकट टाकायची आहे. ती चांगली बघू शकता तुम्ही. आता ती सुकट आहे ना, आपण चमच्याच्या साहाय्याने चांगली हलवून घ्यायची आहे पाण्यात, जेणेकरून सगळ्या सुकटीला पाणी लागलं पाहिजे. बघू शकता तुम्ही आता मी कशी चमच्यानी हलवणार आहे सुकट. आता माझी सगळी सुकट काढून झालेली आहे. आता मी सगळी सुकट चमच्यानी हलवते. पूर्ण सुकटीला पाणी लागलं पाहिजे, म्हणजे त्याचा जो उग्र वास असतो सुकटीचा तो निघून जातो भाजल्यामुळे. सुकट कच्ची घ्यायची नाही, भाजूनच घ्यायची. आता त्याच कढईत आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. भाजून घ्यायचं आहे, कच्चं घ्यायचं नाही अजिबात. हे सगळं कढईत भाजूनच घ्यायचं आहे. चांगल्या त्या मिरच्यांना डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघा मी कशी भाजते. तेल न टाकताच भाजून घ्या, काही तेल टाकायची गरज नाही हे भाजताना. जर तुम्हाला टाकायचं असलं टाकू शकता, पण न टाकलेलंच बेटर आहे. कशाला उगाच जास्त तेलाचा वापर करायचा आहे, नाही का? बरोबर ना. बघू शकता तुम्ही कशी मिरची आणि लसूण भाजून घेतलेलं आहे मी. त्याला डाग येईपर्यंत भाजायचं आहे, जास्त पण आपल्याला करपवायचं नाही आहे. आता हे काढून घ्यायचं आहे. आता मी 1 वाटी सुकटीसाठी 2 ते 2.5 वाटी कांदा घेतलेला आहे चिरलेला. जेवढी सुकट असेल त्याच्या डबल कांदा घ्यायचा आहे, म्हणजे सुकट छान होते आपली. आता कढईमध्ये तो कांदा टाकलेला आहे. तेल न टाकताच कांदा टाकलेला आहे मी. तो कांदा चांगला भाजायचा आहे. आता तोपर्यंत आपण खलबत्त्यामध्ये हे लसूण आणि मिरची ठेचून घ्यायची. त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे ते पटकन बारीक वाटलं जातं. बघा कांद्याला आपल्याला का मस्त पाणी सुटलेलं आहे, वाफ झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी जागा करायचे तेल टाकायला. जागा केली की त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल कमी जास्त करू शकता. तर याच्यामध्ये आपण जो ठेचा बनवलेला आहे लसूण आणि मिरचीचा, तो ठेचा टाकायचा आहे. तो चांगला हलवून घ्यायचा आहे, भाजायचा आहे. मग ते कांदा आणि मिरची लसूण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे. ते चांगला कांदा मेल्ट होईपर्यंत भाजायचं आहे. त्याच्यावरती आपण अर्धा चमचा हळद टाकायची आहे. हळद पण चांगली परतून घ्यायची. त्यासोबत नंतरून अर्ध फुलपात्र पाणी टाकायचे कांदा भाजण्यासाठी. त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे. 5 मिनिटांनी ते झाकण काढून बघायचे. बघा काय मस्त दिसतोय कांदा, करपला नाही काय नाही. कधी पण कांदा भाजताना थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून आपण जे मसाले किंवा हिरवी मिरची टाकलेली असती ती करपत नाही. बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे आपला मेन इन्ग्रेडियंट, तो म्हणजे आपली सुकट चांगली आपली मुरलेली आहे. ते आता चांगली पिळून घ्यायची. तसंच घ्यायची नाही, नाहीतर ते चगदा होणार त्याचा सगळा. चांगली पाण्यात त्या सुकटीचं पाणी सगळं पिळून काढायचं आहे. ती सुकट अशी टाकायची आहे कढईमध्ये. बघू शकता तुम्ही मी कशी टाकते. अशी सगळी सुकट टाकायची आहे. सुकट आपण आधीच निवडून घेतलेली आहे, त्याच्यामुळं काही खडा वगैरे नसणार त्याच्यात. आणि जर असेल खडा, तुम्हाला वाटलं खडा आहे, तर वरची सुकट काढायचे, खालचा तळ घ्यायचा नाही. बघू शकता तुम्ही. आता हे कांदा आणि सुकट चांगलं मस्त परतून घ्यायचं आहे.
एकजीव करायचं आहे सगळं. आता सगळी सुकट टाकून झालेली आहे. आता मी हलवते सगळं. पाहू शकता तुम्ही. तुमच्या तोंडाला चव नसेल ना, कधी आजारी पडला असताल, सर्दी झाली असेल आणि जर काही चमचमीत खायचं असेल ना, तर हा पर्याय एक नंबर आहे. खरंच करून बघा, इतकी टेस्ट येते ना तोंडाला की बस. बघा चांगलं हलवायचं आहे. आता चांगलं परतायचं आहे, परतून घ्यायचं आहे ते चांगलं. त्यात आता तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता. लक्षात ठेवा, पहिला आपण हिरवी मिरची लसूण बारीक करताना पण मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे आता मीठ टाकताना प्रमाणातच टाकायचं, उगाच जास्त टाकायचं नाही, नाहीतर आपली सुकट खारट होईल. पाहू शकता तुम्ही कसं मी मीठ टाकून परतून घेते छान. आता यामध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसंच टाकायचं, जास्त नाही. एक मगाशी अर्धा फुलपात्र टाकलेलं ना, तसंच आत्ता पण अर्धा फुलपात्र वापरण्यासाठी टाकायचं आहे, जास्त पण नाही. उगाच आपला पाण्याचा शितडा द्यायचा. बघितलं तुम्ही. आता असं पाणी टाकून परतायचं चांगलं. परत एकदा मीडियम गॅसवरच, गॅस मोठा ठेवायचा नाही अजिबात. आणि आता गॅस बारीक करायचा, त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 5 ते 7 मिनटं मस्त शिजवून द्यायची सुकट. तोपर्यंत आता आपण करणार आहोत भाकरी. आता मी भाकरीची तयारी करते आहे. बघा परातीत मी पीठ घेतलेलं आहे. आता मी 4 भाकरी करते, त्यामुळे 3 वाटे पीठ घेते. तुम्ही तुमच्या अंदाजाने 1 भाकरी 2 भाकरी काय असेल ते पीठ घेऊ शकता. आता यामध्ये लागल तसं पाणी ॲड करायचं आहे. पाणी जास्त पण टाकायचं नाही एकदम, नाही तर आपलं पीठ पातळ डोश्याचं होईल. आपल्याला डोसे नाहीत करायचे, आपल्याला भाकरीच करायची, त्यामुळं पाणी थोडं ॲड करायचं त्याच्यामध्ये. पाहू शकता असं थोडं पाणी ॲड करून चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि बाजरीच्या भाकरीसोबत सुकटीची चटणी खरंच एक नंबर लागते. आता ज्यांना बाजरीची भाकरी आवडत असेल त्यांना नक्कीच माहीत असेल कशी लागते ते, नक्की ट्राय करा. जर तुमच्याकडे संक्रांतीला आणलेली बाजरीचं पीठ असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही. मग आता मी चांगलं मळून घेते, ते एकजीव करते सगळं. आता इथं थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यात. चांगलं मळून घेते बघा. नक्की करा बरं का तुम्ही रेसिपी. असं सगळं मळून घ्यायचं आहे. असं कळलंच नाही पाहिजे की त्या परातीत आपण भाकरी केलेली आहे म्हणून. असं पीठ सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं. इकडं तिकडं पीठ अजिबात पांगून द्यायचं नाही. बघू शकता असे मी पहिलाच गोळे करून घेते, त्यामुळं भाकरीचा अंदाज पण येतो आपल्याला किती करायच्यात. आणि कमी जास्त थोडंसं पीठ राहिलं तर आपण सगळीकडे ॲडजस्ट करू शकतो सगळ्या गोळ्यांमध्ये. असे मी 4 गोळे करून घेतलेले आहेत बाजरीच्या पिठाचे. पाहू शकता तुम्ही. आता मी 3 गोळे बाजूला ठेवते आणि एकच गोळा घेते भाकरी करण्यासाठी. आणि तो आता घेतलेला गोळा आहे ना, तो चांगला थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे त्याला एकजीव करून. बघू शकता तुम्ही मी कसं एकजीव करते. चांगला असा पेड्यासारखा मऊसूत झाला पाहिजे. जास्त पातळ पण नाही करायचं पीठ, जास्त घट्ट पण नाही ठेवायचं. बघू शकता तुम्ही. असं सगळं आहे ना मस्त असं मळून घ्यायचं आहे पीठ सगळ्या साईडनं. ते बाजूचं लागलेलं असतं ना परातीला, ते सुद्धा पीठ सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला. सगळीकडं गोळा फिरवून घ्यायचं, मळायचं आणि मस्त भाकरी करायची. बघा कशी चकाचक दिसते की नाही. परत पाण्याने धुतली तरी परत निघली पाहिजे आपली, असं पीठ मळायचं आपल्याला. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला गोल गोल ते थापायचे. त्यासाठी आपल्याला परातीत थोडंसं सुकं पीठ असतं ना, पीठ ते घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला गोळा ठेवायचा आहे आणि पहिला हलक्या हाताने त्या गोळ्यावरती टॅप करून करायचे. भस्कन जोरात मारायचं नाही गोळ्यावर, नाही तर भाकरी तुटणार. हलक्या हातानेच भाकरी करायची. बघू शकता तुम्ही. एक हात साईडला लावायचा आहे पिठाच्या आणि एक हात वरती गोल 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 फिरवायचं आहे आपलं. बघू शकता. असं अर्धी भाकरी आपली करून झाली ना. आता काय करायचं आहे, परत दोन्ही हाताला पीठ लावायचं आणि दोन्ही हाताला पीठ लावून झाल्यावरती की मग परत त्याला साईडला आपलं काहीतरी वाटकन लावायचं, जेणेकरून परत हलणार नाही. मग दोन्ही हाताने भाकरी थापून घ्यायची. तुम्हाला जर दोन्ही हाताने जमत नसेल तर मी दाखवते तशी एका हाताने भाकरी थापून घ्या. अशी सुद्धा भाकरी छान होते आणि छान फुगते सुद्धा मस्त. अशी जास्त पातळ नाही करायची, जास्त जाड नाही करायची भाकरी, आपल्याला मीडियमच करायची. पाहू शकता मी कशी केली आहे भाकरी. दिसते ना तुम्हाला छान. मग अशी गोलाकार भाकरी करायची मस्त.
छान ना. तोपर्यंत मी इकडे तवा तापवलेला आहे, दिसला. आता ह्या तव्यावरती आपल्याला दोन्ही हाताने भाकरी टाकायची उचलून. बघू शकता. 1-2 मिनटं थांबायचे तसंच. नंतर ह्याला आपण पाणी लावणार आहे. पाणी जास्त पण नाही पचका टाकायचा, थोडंसंच पाणी लावायचं. असं सगळीकडून लावायचं पाणी. आता माझी भाकरी जरा इकडं तिकडं पळती तवा जास्त घासल्यामुळे, पण मला आवडतं तवा स्वच्छ ठेवायला. काळा तवा मला नाही आवडत, त्याच्यामुळे मी आपली चकाचक घासत असते तवा. ते आपली भाकरी पळती इकडं तिकडं, पण नाही, ॲडजस्ट होऊ शकतं. थोडंसं सरकवायची इकडं आणि घ्यायचं पाणी लावून. पाहू शकता तुम्ही, मस्त लावले ना पाणी. आता हे पाणी आहे ना असंच 2 मिनटं सुकून द्यायचं. लगेच पलटायची नाही. लगेच पलटली की तव्याला ते पाणी चिकटणार आणि आपला तवा सगळा काळा होऊन जाणार. आपल्याला तवा काळा नाही करायचा, आपल्याला भाकरी काळी करायची. बघा, मी अशी पलटी मारलेली भाकरी 2 मिनिटांनी, पाहू शकता तुम्ही. आता तोपर्यंत मी दुसरी भाकरी करते. तसाच गोळा मळून घेतला तोपर्यंत असं गोल गोल फिरवून घेते. आता मी स्पीड वाढवलेलं आहे, नाही तर तुम्ही म्हणताल एवढ्या स्पीडनं करते का काय भाकरी. एवढ्या स्पीडनं नाही करत मी भाकरी. हां, स्पीड वाढवून घेतलेलं आहे मी व्हिडिओ एडिट करताना, पाहू शकता तुम्ही. झाली का आपली भाकरी दुसरी तयार मस्त. आता आपण भाकरी भाजली का बघायची. आपली भाकरी भाजलेली आहे बघा. आता आपण काय करायचं, तवा दुसऱ्या फ्लेमवर ठेवायचा गॅस बंद करून, आणि आपण जिथं तवा आधी ठेवलेला ना तिथं ती भाकरी भाजून घ्यायची मस्त. आता तुम्हाला तव्यावर भाजायची असेल तर तव्यावर भाजू शकता, पण मला अशी भाजलेली आवडते भाकरी, कारण ती चुलीवरची भाकरी कशी आपण मस्त पापुद्र आलेली खातो तशी फिलिंग येते मला, म्हणून मला अशी गॅसवर भाजलेली भाकरी आवडते. आता ज्याची त्याची चॉईस. आता ती भाकरी झालेली. आता मी परत तवा ठेवलेला आहे, दुसरी भाकरी टाकलेली आहे तव्यावरती, पाहू शकता तुम्ही अशा रीतीने. आता 4ही भाकरी अशाच करून घ्यायच्या आहेत मस्त. भाकरी आवडली की नक्की सांगा बनवलेली. तर बघू शकता आपली सुकटीची चटणी तयार आहे. मस्त यम्मी दिसते, डिलिशियस दिसते. तुम्ही नक्की बघा, ट्राय करा. सोपी, एकदम सोपी रेसिपी आहे. त्याला वेगळं वाटण नाही, टोमॅटो नाही, काही टाकायचं नाही. फक्त लसूण आणि हिरवी मिरची आणि सुकट आणि मीठ आणि हळद, बास. 4 ते 5